सुट्टीच्या दिवशी तुम्हालासुद्धा माझ्याप्रमाणे काहीतरी पौष्टिक नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर ही मस्त रेसिपी तुम्ही बनवू शकता। तर यासाठी इथे मी तांदूळ घेतलेत आणि याबरोबरच डाळी घेतल्यात। तर यासाठी 1 वाटी तांदूळ घ्यायचेत, अर्धी वाटी यामध्ये चण्याची डाळ घालायची आहे, पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे, पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे, याबरोबरच पाव वाटी इथे मी उडदाची डाळ घेतली आहे, अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेत। यामध्ये पाणी घालून सगळं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर यातलं मी पाणी काढून टाकलं आहे। यामध्ये आता पुन्हा पाणी घालायचं आहे आणि हे डाळ तांदूळ 4 ते 5 तास भिजत घालून ठेवायचं आहे। तर इथे 5 तासानंतर डाळ तांदूळ छान भिजलं गेलं आहे, वाटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर आदल्या दिवशी 3 ते 4 वाजता दुपारी हे भिजत घालायचं आहे, रात्री वाटून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे रात्रभर फर्मेंट करायचं आहे। तर यामध्ये वाटताना अर्धी वाटी मी दही घातलं आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घेतलं। यानंतर हे 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने, यामुळे फर्मेंटेशन छान होतं। वाटताना जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला हे घट्टसर हवं आहे। हे आता मी झाकून रात्रभर असंच बाजूला ठेवून देते। तर इथे पाहू शकता सकाळी हे छान असं फर्मेंट झालं आहे, अगदी हलकं झालं आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता या सगळ्या पिठाचा मी एकत्र नाश्ता बनवणार नाही आहे, त्यामुळे यातलं थोडंसं पीठ इथे मी काढून घेते आहे। 3 ते 4 चमचे पीठ इथे काढून घेतलं आहे। यामध्ये आलं आणि हिरवी मिरची घालायची आहे। तर इथे मी आलं किसून घेतलं आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतले। यानंतर यामध्ये आता दुधी घालायचं आहे। तर दुधी इथे सालासकट किसून यामध्ये मी घातला आहे। यानंतर गाजर घातलं 1 किसून, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे। सगळं मिक्स करून घेतलं। तर आज आपण हांडवो बनवतोय। खूप मस्त अशी पौष्टिक नाश्त्याची रेसिपी आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं। हे पीठ आता तयार आहे। गॅसवरती इथे मी कढई ठेवली आहे, थोडीशी खोलगट अशी कढई घ्यायची आहे। यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा सफेद तीळ घातलेत, थोडासा कढीपत्ता घातला। यावरती 3 ते 4 चमचे मिश्रण घालायचं आहे। झाकण ठेवून हे आता 2 ते 3 मिनटं एका बाजूने भाजून घ्यायचं आहे। तर इथे साधारण 3 मिनटं झालेत। उलटून घेऊया। पाहू शकता अगदी मस्त असा रंग आला आहे। झाकून पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मी 2 ते 3 मिनटं भाजून घेतलं आहे। काढून घेऊया। तर अगदी मस्त अशी ही नाश्त्याची रेसिपी तयार झाली आहे। इथे मी हांडवो चटणीबरोबर सर्व केलं आहे। तर ही पौष्टिक आणि चवदार अशी नाश्त्याची रेसिपी नक्की बनवून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।